नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, जसं वाहन असतात फोर व्हीलर, ते जसे जसे जुनी होतात तसं ते आपल्याला खर्च काढतात, मेंटेनन्सचा खर्च. आणि त्या वाहनाचे जे पार्ट आहेत ना ते कमजोर होतात. टायर नवीन टाकावं लागतं, इंजनचं काम निघतं, ऑइल बदलावं लागतं. आणि काय होतं, एक दिवस ते वाहन आपल्याला रोडवर चालवता येत नाही. म्हणजे त्याचं रजिस्ट्रेशन 15 वर्षाचं असतं. नंतर गाडीची कंडिशन बघून एक्सटेन्शन थोडंफार दिलं जातं. तसंच आहे माणसाचं पण. माणूस निसर्गात आला आहे, त्याची किंमत बऱ्याच व्यक्तीला कळत नाही आणि सिक्युरिटी पण करत नाहीत. ही संपत्ती आहे. माणूस संपत्ती निर्माण करतो, माणूस ज्ञान घेतो, माणूस सगळ्या काही गोष्टी करतो. आणि हे निसर्गातून आलेलं आहे, कुठल्या फॅक्टरीतनं नाही. आणि ह्याची एक्सपायरी डेट माहीत नाही. जसं औषधाच्या बॉटलवर लिहिलेलं असते मॅन्युफॅक्चर डेट, एक्सपायरी डेट. आता वाहनालासुद्धा बघा, मॅन्युफॅक्चर डेट असते आणि रजिस्ट्रेशन केल्यावर कधी संपणार आहे ते पण असते. परंतु माणसाचं तसं नाही. आणि एवढं माहिती असून आपण प्लॅनिंग करत नाही. माणूस गरीब का होतो, माणूस दुःखी का होतो, त्याचं कारण आहे त्याच्या कर्मानं. माहिती तर सगळ्यांना आहे, आम्ही पण माहिती देतो चॅनलच्या माध्यमातून, परंतु ऐकत नाहीत. कारण वेळ आलेली नाही वाईट, आणि वेळ आल्यानंतर तुम्हाला काहीच करता येत नाही. माणसाचं शरीराचे पार्ट आहे ना ते कमजोर होतात उतारवयात. हे नवीन गोष्ट नाही, सगळ्यांना माहिती आहे. परंतु पैसे कमवता येत नाही आणि पैसे जास्त लागतात. हॉस्पिटलचे पण पैसे लागतात आणि महागाई पण वाढलेली असते, जिम्मेदारी वाढलेली असते. तर मित्रांनो, हा प्रश्न जटिल आहे. हा सोडवला तर सुटेल नसता, कधी सुटत नाही. म्हणून पिढ्यानपिढ्या लोक गरीब आहेत, लोक त्रासामध्ये आहेत. आणि पैशाच्या ठिकाणी पैसा जातो. तुम्ही 10 रुपये ठेवले तर 10चे 12 होतात. आणि इन्व्हेस्ट केले तर पैसे माणसासारखं काम पैसे कमवून देतात, पॅसिव्ह इन्कम. बरेच व्यक्ती पैसेच ठेवत नाहीत, कमवल्यापेक्षा जास्त खर्च करतात. मग तुम्ही 10 पिढ्या जर 10 जन्म जर इथे घेऊन आलात तर काही उपयोग होणार नाही. मित्रांनो, थोडं सावध व्हा, खर्च कमी करा आणि बचत वाढवा. आणि LIC ऑफ इंडियामध्येच बचत करता येतं. कारण बाहेरच्या संस्थाच टिकत नाहीत बऱ्याच, किंवा तिथं पैसे काढता येतात, लिक्विडिटी असते. जसं SIP आहे, बँकेतले सेव्हिंग अकाउंट आहे, कधी पैसे काढू शकतो. प्रॉपर्टी आहे, कधी विकू शकतो. सोनं चांदी, घर जागा जमीन, इथं कुठलंच तुम्हाला स्टॉपर नसतं मित्रांनो, कुठंच लॉकिंग नसतं. आणि लॉकिंग पाहिजे. प्रगती करायची जसं असेल तर शिस्त पाहिजे. जसं आपल्या मुलांना आपण इंग्लिश मिडियमला शाळेत पाठवतो, पैसे आपण भरतो, परंतु कधीही घेऊन येऊ शकत नाही. आपल्या घरामध्ये सुद्धा चप्पल बूट आपण कुठं ठेवतो, कारण प्रत्येकाची जागा आहे. शिस्तबद्ध वागणं असेल, शिस्तबद्ध प्लॅनिंग असेल तर यश नक्की मिळतं आणि त्याचा फायदा होतो. मित्रांनो, आपण चप्पल घेऊन किचनमध्ये जातो का जेवायच्या ठिकाणी? तसं केलं तर काय होईल? आपल्या मुलाला कधी पण शाळेत आणलं तर काय होईल? आपण घराला कुलूप नाही लावलं तर काय होईल? मित्रांनो, हे छोट्या गोष्टी वाटतात, परंतु आपल्या आयुष्यावर फार परिणाम करत असतात. अधिक माहितीसाठी मला फोन करा. LIC ऑफ इंडियाची लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी घ्या आणि स्टार हेल्थची मेडिक्लेम घ्या. ओके, थँक्यू.